नमस्कार, मी प्रियाज मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा, मिशोवरती आपण ना इंटिमेशन ज्वेलरी ना आपण सेल करू शकतो। तर बघा, आता मी मिशोचं सप्लायर अकाउंट वगैरे हे कसं ओपन करायचे हे ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर प्लीज तुम्ही ते आधी व्हिडिओ बघा, सप्लायर अकाउंट वगैरे कसं ओपन करायचं, त्यानंतर मग तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। आणि मिशो रिसेलिंग कसं करायचं ते व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत। नवीन जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते की माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, त्यावरती तुम्हाला माहिती मिळणार आहे। ठीक आहे, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मिशोवरती तुम्ही ज्वेलरी देखील विकू शकता। तर बघा, आपली जी ज्वेलरी असतात, आपण घर बसल्या म्हणजे आता कुठलाही बिझनेस करतोय, समजा आता साड्यांचा असो किंवा ज्वेलरीचा, काही लेडीजला ज्वेलरी वगैरे विकण्याची खूप आवड असते। तर तुम्ही अशी इंटिमेशन ज्वेलरी वगैरे घेऊन येऊ शकतात आणि ती ज्वेलरी तुम्ही घर बसल्या विकू शकतात, तेही मिशोवरती। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही म्हणजे पार्सल म्हणजे घेऊन जाण्याची गरज नाही। मिशो सप्लायरचे डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्या घरी येऊन आपलं पार्सल घेऊन जातात। ठीक आहे, तर ज्वेलरी तुम्ही खूप छान पद्धतीने ज्वेलरीचा बिझनेस हा मिशोवरती तुम्ही करू शकता। पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की मिशो सप्लायर अकाउंट जे आहेत ना ते ओपन करायचं आहे। आणि मिशो सप्लायर अकाउंट ओपन केल्यानंतरच तुम्ही त्यावरती ज्वेलरी असो किंवा कुठले इतर प्रोडक्ट असो ते तुम्ही सेल करू शकता। ठीक आहे, तर सप्लायर अकाउंट ओपन करण्यासाठी आता मी पुन्हा सांगते आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं, ते तुम्ही तिथे फिलअप करायचं आहे। तुमचे बँक डिटेल्स फिलअप करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं जे तिथून मग तुम्ही स्टार्ट करायचं आहे। आता काय करायचं आहे, जे ज्वेलरी आहेत तर बघा, ते ज्वेलरीचे असे फोटो वगैरे काढून व्यवस्थित प्रॉपर फोटो वगैरे काढायचे आणि ते सप्लायर अकाउंटवरती अपलोड करायचे आहेत। आणि त्यावरती तुमची जी प्राईस आहे तुम्ही म्हणजे मार्जिन वगैरे ॲड करून ती प्राईस तुम्ही तिथे लावायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला प्राईस लावल्यानंतर जसं आपल्या मिशो ॲपवरती जे तुम्हाला प्रोडक्ट दिसतात ना, तसेही तुमचंही ज्वेलरी वगैरे दिसणार आहेत इतर लोकांना, जे म्हणजे मिशो ॲप वगैरे बघतात ऑनलाईन, म्हणजे मिशोवरतून खरेदी करतात ना, तर त्यांना तुमचंही दिसेल। तर त्यासाठी काय करायचं, आता एकदा टाकून चालणार नाहीये। जर तुम्ही ज्वेलरीचा बिझनेस करताय किंवा साड्यांचा कुठलाही असू द्या, तर मिशोवरती सांगते मी, तर तिथे तुम्ही काय करायचं, रोज डेलीच्या डेली तुम्ही जे फोटो आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि त्याची प्राईस वगैरे लावून तुम्ही ते हे करायचं आहे, पोस्ट करायचे आहे। जसं आपण फोटो वगैरे पोस्ट करतो इंस्टावरती, तसं मिशो सप्लायर अकाउंटला फोटो पोस्ट करायचे आहे, अपलोड करायचे आहे आणि त्याखाली तुमची प्राईस लावायची आहे। तर आता बघा, प्राईस लावताना मी तुम्हाला सांगते, इतकं कोणी खरंच सांगत नाही मी सांगते, पण प्लीज तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ आहे ना पूर्ण कंटिन्यू बघत जा, अजिबात स्किप करू नका आणि अर्धवट बघायचं नाही आणि कमेंट्स अजिबात करायच्या नाहीये। तर बघा, तुम्ही ना म्हणजे जी प्राईस आहेत ना, बघा आता मिशोचं ज्यांचं ते रूल असतं त्याप्रमाणे ते म्हणजे तेवढी मार्जिन आपल्याला देत असतात। मग तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे, जर एखाद्या नेक पीस आहे किंवा हे असं मंगळसूत्र असेल, तर त्या मंगळसूत्र समजा जर हे 100 रुपयाचं मंगळसूत्र असेल समजा तर यावरती तुम्ही प्राईस लावायची आहे तुमच्यावरती 70-80-100 पर्यंत प्राईस लावायची आहे। किंवा जास्त प्राईस लावायची नाही, कारण कसं आहे की मग प्राईस खूप हाय होऊन जाते आणि मग तुम्हाला सुरुवातीला ऑर्डर मिळण्यासाठी मी हे सांगते की प्राईस थोडी तुम्ही लो ठेवा तुमची सप्लायर अकाउंटवरती, म्हणजे तुम्हाला ऑर्डर्स पटापट येतील। तर समजा 100चं 200 रुपयाचं हे जर मंगळसूत्र आहे, तर मग मी लगेचच तुमच्या याच्यावरती मला दिसतंय की 200 रुपयाचं हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे, तर मी लगेच ऑर्डर करेन, कुठलाही विचार करणार नाही, कारण फ्री डिलिव्हरी आहे त्यासाठी। मग सुरुवातीला थोडेसे तुम्ही एक अनुभव येता तुम्ही थोडीशी प्राईस कमी ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला ऑर्डर्स येतील। आणि बघा,
मी तुम्हाला सांगते की प्राईस ऑर्डर जर तुम्हाला आल्या तर काय करायचं आहे, ऑर्डर अजिबातही कॅन्सल करायचं नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की बघा, तुमच्याकडे ज्वेलरी वगैरे ही ऑलरेडी असली पाहिजे. जर साड्या वगैरे, साड्यांचं सप्लायर अकाउंटवरती तुम्ही बिझनेस करत असाल मिशोचा, तर मिशोवरती, तर साड्या तुमच्याकडे स्टॉक तेवढा पाहिजे, ज्वेलरीचा स्टॉक तितका पाहिजे तुमच्याकडे. प्लस कुठल्याही प्रोडक्ट असू द्या त्याचा स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. त्या थ्रू तुम्ही म्हणजे रोज व्हिडिओ अपलोड करू शकाल आणि जर ऑर्डर आली तर तुम्ही ते लगेच पार्सल डिस्पॅच करू शकता कस्टमरला. जर तुम्ही फोटो अपलोड केलेले आहेत आणि तुमच्याकडे जर समजा ती ज्वेलरी नाही आहे, म्हणजे आधीच तुम्ही फोटो अपलोड करून ठेवलेले आहेत पण तुमच्याकडे ज्वेलरी नाही, फक्त तुम्ही फोटो अपलोड केले, तर मग काय होईल, ज्वेलरी नाही आहे, ऑर्डर एखादी आली तर मग काय होतं, तुमच्याकडे नसल्यावर मग तुम्ही काय करणार, ती ऑर्डर कॅन्सल करणार. तर मग असं अजिबात करायचं नाही, कारण त्याने काय होईल, तुमचं इम्प्रेशन डाऊन होईल आणि इम्प्रेशन डाऊन झाले की मग थोडंफार तुमच्या ऑर्डर्ससाठी तुम्हाला त्रास होईल, म्हणजे ऑर्डर्स वगैरे कमी यायला, याने काय होईल, विश्वास तुमच्यावरती जो आहे तो सुरुवातीलाच एकदम डाऊन होऊन जाईल, विश्वास राहणार नाही. त्यासाठी काय करायचं, तुम्ही ऑर्डर आधीच तुमचा स्टॉक जो आहे तो अवेलेबल करून ठेवायचा आहे घरामध्ये, म्हणजे तुम्ही तुमचं जे काही फोटो अपलोड केले तर ते लगेच त्या थ्रू जर ऑर्डर आली, तर तुम्ही ऑर्डर लगेच डिस्पॅच करू शकाल, लगेच कस्टमरची ऑर्डर तुम्ही घेऊ शकाल. आणि आता इथे एकदम सोपं काम आहे की तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे, तुम्ही फक्त मिशो डिलिव्हरीचे जे मॅन असतात ते येतील आणि तुमचे जे पार्सल आहेत ते घेऊन जातील. ठीक आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही जर आपल्या अकाउंटवर काम करत असाल ना, तर व्यवस्थित तुम्ही असं हे काम करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, त्यांचे काही रूल्स आहेत ते सुद्धा फॉलो करायचे आहेत. बघा, तुम्हाला कॉल येतो जेव्हा तुम्ही सप्लायर अकाउंट वगैरे ओपन करतात, त्या कंपनीचा मिशोकडून कॉल येतो तुम्हाला, तर ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे देतात, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगते बघा, एका ताईंनी मला विचारलं की मिशो सॉरी ते लेबल डाउनलोड होत नाही. तर लेबल डाउनलोड होत नसेल ना, तर सुरुवातीला जर तुम्ही, आता समजा मी आज सुरुवात केली आहे, सुरुवात आहे माझी ही, तर काय करायचं, सिंपल आहे. पार्सलवरती तुमच्या एक वहीचा पेज घ्यायचा, त्यावरती कस्टमरचा ॲड्रेस, तुमचा ॲड्रेस असं पेननी लिहून आणि तो चिटकवून द्यायचा आहे. बघा, तुम्हाला जर मिशो डिलिव्हरी बॉयने विचारलं की तुम्ही हे असं का केलं, तर तुम्ही त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे की माझ्याकडून लेबल डाउनलोड होत नाही आहे. लेबल म्हणजे काय, जे आपल्या ॲड्रेसची वगैरे प्रिंट वगैरे असते ते, तर ते डाउनलोड होत नाही आहे. किंवा मग तुम्ही त्यांना त्यांच्याकडून हेल्प मागू शकता की हे डाउनलोड कसं करायचं, आणि अशी त्यांच्याकडे तुम्ही हेल्प मागू शकता, त्यांना सांगू शकता. ठीक आहे, असं सुरुवातीला तुम्ही जर तुमचं फर्स्ट सुरुवातच आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्यानंतर तुम्हाला हळूहळू जसं जसं तुम्ही काम करत जाल त्यावरती, तसं तसं तुम्हाला माहिती मिळत जाईल आणि तुम्ही तुमचं काम म्हणजे काम करायची एक आयडिया येत जाईल, कसं करायचं, काय करायचं, कुठल्या चुका करायच्या नाही, कुठल्या करायच्या आहे, असं म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतील. तर बघा, आता मी ना तुम्हाला मिशो रिसेलिंगचं सांगते. बघा, तर रिसेलिंगचं आहे ना, रिसेलिंगला कुठलाही GST लागत नाही, फ्री आहे ते, नो GST आहे ते, कुठलाही GST नाही आहे, कारण तिथं मिशो रिसेलिंगच्या ऑप्शनलाच GSTचं कुठलाही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे तिथे GST वगैरे लागत नाही. आणि आता हे जे मिशो सप्लायर अकाउंटचं जे आहेत ना, तर तिथे 2 ऑप्शन आहेत, GST आणि नो GST. आता GST जे असतात ना, ते मोठे मोठे जे दुकानदार असतात ना, ज्यांचा मोठे मोठे बिझनेस आहेत, ते GST भरू शकतात. ते त्यांनी जर GST ऑप्शन चूज केला तर त्यांच्यासाठी ते आहेत. आपण छोटे घरून बिझनेस करतो, आपला छोटा बिझनेस आहे, सुरुवात आहे, तर तुम्ही नो GST वरती ऑप्शन चूज करायचा आहे आणि सुरू करायचं आहे. नो GST सुद्धा आता मिशोने अलाउड केलेलं आहे, जेणेकरून आपल्यासारखे छोटे छोटे जे सप्लायर आहेत ते बिझनेस करू शकेल मिशोवरती. त्यासाठी आपल्या फ्री डिलिव्हरी सुद्धा आहे. तर इतकंच मला सांगायचं होतं. अशा पद्धतीने तुम्ही ना मिशोवरती
तुमची ज्वेलरी जी आहेत ना, ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी असू द्या, बँगल्स असू द्या, इयरिंग्स, जे आपले जे हेअर ॲसेसरीज असतात ना ते, भरपूर असं काही रिंग्स, फिंगर रिंग्स वगैरे असं भरपूर काही तुम्ही त्यावरती करू शकता. म्हणजे आता समजा तुम्ही फक्त ज्वेलरी घेतली आहे, गळ्यातलीच नाही, तर तुम्ही त्यामध्ये इयरिंग्स पण ॲड करू शकता. त्यामध्ये तुम्ही आपले पैंजण वगैरे असतात, असं देखील तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे त्याचं पण सेलिंग करू शकता. त्याचे पण फोटो अपलोड करून तुम्ही ते त्या पद्धतीने तुम्ही सेलिंग करू शकतात. अशा पद्धतीने बऱ्याच कमेंट्स येत होतात, त्यामुळे असं वाटलं की सांगावं. आणि बघा, अर्धवट व्हिडिओ बघितल्यामुळे काय होतं की आपल्याला कळत नाही कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की पूर्ण व्हिडिओ बघत जा, आणि म्हणजे तुम्हाला बरोबर आयडिया येईल. आणि मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतेय, कुठली अवघड म्हणजे एकदम हार्ड लँग्वेज वापरत नाहीये किंवा एकदम कन्फ्यूज करत नाहीये तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. भरपूर लेडीज मला रोज कमेंट्स करतात, खरंच त्यांचा धन्यवाद. पण तुम्ही करायचं असेल अजूनही तुम्हाला, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर अजून काही शंका वाटल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे नक्कीच प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका, जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत, ज्या लेडीज आहेत, लोक म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत त्यांना माहीत नसेल, त्यांना करायचाही आहे पण कसं करावं हे माहीत नाही, त्यांच्यापर्यंतही हा माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा. म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल आणि ते देखील काम करायला सुरुवात करतील. ठीक आहे, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.